आणि मग ते एक दिवशी मला आले, मला म्हटले की तुला एक तर माझं ऐकायला लागेल, नाही तर तुला मी घरातनं बाहेर काढेन. जेव्हा पहिल्या दिवसाचा रिक्षावरती मी जेव्हा बसलो, म्हणजे ते आजही मला आठवतं की माझ्यासारखा मी माझ्या मनाला म्हणायचो कर्मदळिद्री कोणी नाही की चांगलं सोडून आपण कशाच्या मागे लागलो. दुपारी यायचं, म्हणजे पहाटे यायचो 4ला, 9 वाजेपर्यंत 300 करायचे. 9 नंतर रिक्षा चालवायला थोडी लाज वाटायची, कोणी नातेवाईक बघेल का, मला काय बोलेल का. आणि मग दुपारच्या सेक्शन मध्ये यायचं, 100 रुपये करायचे, ते पेट्रोलला व्हायचे. आजही माझ्या प्रभागात जर कुठे गेलात तर एक फोन लावा, बाळासाहेब ओसवाल तुमचा एका सेकंदात फोन घेणार, पहिल्या रिंगला घेणार, किती वाजता गेलात तरी बाळासाहेब उठणार. आणि त्यावेळेस पण हीच एक होती की काम करायचं असेल तर बाळासाहेब ओसवालकडे आपण जाऊयात. तेच खऱ्या अर्थानं मला उपयोगाला आलं. मी 1-2 नाही, किमान 200 ते 300 कार्यकर्ते मी पोटाला लावलेले आहेत. क्या बात आहे. एवढी सगळी जण पोटं भरतात आणि आज त्यांची कुटुंब व्यवस्थित चालली. क्या बात. त्यांचे आशीर्वाद माझ्यावरती, ज्याला मी सगळ्यात माझ्या जवळचं समजायचो. म्हणजे आजही डोळ्यामध्ये पाणी येतं तो विषय आठवल्यानंतर. म्हणजे इतके स्वप्न आम्ही बघायचो की एकदा तरी आपण मर्सिडीजमध्ये फिरायचं. माझी आई माझ्याबरोबर होती, पण खरं सांगू का, मी शेवटपर्यंत माझ्या वडिलांशी बोललो नाही. आशीर्वाद आहेत आजही माझ्या. रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडी माणसं या माझ्या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जे पुण्यातल्या बिब्वेवाडीचे एक नगरसेवक आहेत. अगदी शून्यातून त्यांनी काम करत एक साम्राज्य उभं केलेलं आहे आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. तो प्रवास मी त्यांचा अगदी जवळून गेले 20 वर्ष बघतोय. त्यांनी ते काय केलं आहे, स्ट्रगल म्हणजे खरे कष्ट कसे केले आहेत हे आपण जरा जाणून घेऊया. खूप इंटरेस्टिंग आहे. भेटूया नगरसेवक बाळा ओसवाल यांना. बाळासाहेब नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम माझ्या या ध्येयवेडी माणसं या माझ्या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि जशी व्यक्ती मला या सिरीज करता हवी ना तशीच मला मिळाली याचा आनंद आहे. खरं तर आज तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात म्हणून मी हा इंटरव्ह्यू अजिबात करत नाही आहे. तर गेली कित्येक वर्ष मी तुम्हाला बघतो आहे की एक सतत ना डोळ्यापुढे ध्येय ठेवून तुम्ही काम करत आला आहात. की मी 18-20 वर्ष तरी तुम्हाला ओळखतोच आहे. आणि एक मी ऑब्झर्व केलं की तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तुम्ही लोकांशी असे पटकन कनेक्ट होता. मग ते मोठ्या हुद्द्यावर काम करणारा माणूस असो किंवा एखाद्या झोपडपट्टीत राहणारी एक सामान्य स्त्री असो, तुम्ही पटकन कनेक्ट होता. मला वाटतं याचं कारण असं मला जे वाटतं की तुमचं बालपण दांडेकर पुलाजवळच्या त्या वस्तीत गेलं. 132 पर्वती पायथा. बरं, कसं वातावरण असायचं तेव्हा तिथे तुम्ही लहान असता? तेव्हा वातावरण असं वेगळंच होतं. माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्या भागातले. आणि माझ्या वडिलांची जावा म्हणून एक गाडी असायची, लाल कलरची, MRX 389 नंबर. बर. आणि नुकताच पर्वतीचा पूल त्यावेळेस तिथे झालेला होता. बर. पर्वतीच्या पुलावरनं माझ्या वडिलांची गाडी निघाली तर खाली पर्वती पायथा 132ला जो त्या गाडीच्या फायरिंगचा आवाज यायचा, बरं, त्याने चांगल्या स्त्रिया सुद्धा रस्त्यावरती उभा राहत नव्हत्या. बरं. त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल जो आदर होता की शेट आले, शेट आले. माझ्या वडिलांना शेट म्हणायचे. बर. त्यामुळे मी त्या वस्तीतला तसा लाडका. बर. आणि त्या ठिकाणी माझा जन्म झाला. बर. अशा ठिकाणी माझ्या वडिलांचा त्यावेळेचा दबदबा, कारण ती झोपडपट्टीत मुळात माझ्या वडिलांनी वसवली. कारण दुष्काळ झाला 72चा आणि मराठवाड्यातनं 70-72चा. आणि मराठवाड्यातली बरीचशी लोक इकडे आली पुण्यामध्ये. बरोबर. आणि पुण्यामध्ये आलो त्यांना राहायला जागा नव्हती. बरोबर. तेव्हाचं मोठं प्रस्थ राऊत
बर. यांच्या त्या सगळ्या जागा होत्या. बर. आणि त्या जागेत वरती गरिबांना झोपड्या टाकून राहायला थांबून, म्हणजे आपण जे म्हणतो ना की दादागिरी असली पाहिजे, पण ती दादागिरी गरिबांच्या कामाला असली पाहिजे. करेक्ट करेक्ट. गुंडा व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. करेक्ट. असे जी म्हण आहे त्याला साजेस असे माझे वडील काम करायचे. तसा मी वस्तीतला गुडगुडीत गोरा घुमटा, त्यामुळे सगळ्यांना हव्यासा असल्याने शेठचा पोरगा म्हणून कायम मी प्रत्येकाच्या खांद्यावरतीच वाढलेलो. बर. पण मला आजही आठवतं मी ज्या ज्या घरामध्ये वाढलो, म्हणजे चांदणे, जी वैशाली चांदणे म्हणून जी आता ॲडव्होकेट आहे किंवा राष्ट्रवादीचे काम करते, भारिपमध्ये आहे, तिच्या घरातला मी अगदी लाडका होतो. वाघमारे कुटुंब होतं, त्यांचा मी लाडका होतो. आणि गिरणीमध्ये माझी आई त्यावेळेस गिरणी असायची, त्या गिरणीवरती पैसे घ्यायला माझी आई बसायची. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी हवासा चेहरा असा तिथं होतो. आणि मग तिथून 10वीपर्यंत शिक्षण समोरच साने गुरुजी शाळेमध्ये झालं आणि 10वी झालं आणि माझं त्या वस्तीचं कनेक्टिंग तुटलं. बरं. आम्हाला पुनर्वसित केलं गेलं अप्परमध्ये. अच्छा. आणि मी शिकायला गेलो चांदवडला SNJB पॉलिटेक्निकमध्ये फार्मसीसाठी. बर. आणि मग तिथला कनेक्ट थोडा 2 वर्षासाठी तुटला. बर. मला एक सहज डोक्यात प्रश्न येतो, म्हणजे जो सामान्यपणे आई वडिलांच्या डोक्यात येतो बघा. आपण कायम हे बघत असतो की आपला मुलगा शाळेत किंवा कॉलेजमध्ये कोणाबरोबर राहतो, त्याचा वावर कोणाबरोबर आहे, त्याचं फ्रेंड सर्कल कसं आहे, लहानपणी तर हे बघितल्याच जातं. मग तसं कधी आईबाबांना टेन्शन नाही आला तर त्या भागात चांगली लोक असतातच, नो डाऊट. पण आता त्या काही भागांमध्ये असे तुम्ही म्हणतात की झोपडपट्टी म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक आले. मग तसं कधी आईबाबांना टेन्शन नाही आलं की आपला एवढा चांगला मुलगा? नाही, 10वीमध्ये शाळा शिकत होतो. हां. आणि राष्ट्रीय सेवा दल तुम्हाला माहिती? हो, माहिती आहे. त्या सेवा दलाच्या शाखेमध्ये मी असायचो. आणि नंतर मग 10वी नंतर तात्काळ मला फार्मसीला ॲडमिशन मिळालं चांदवडला. त्यामुळे तसा कधी प्रश्न आला नाही. तुम्ही स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, आणि तसं तुमचं लहानपणापासून किंवा तरुणपणातही सगळं असं सोशल काम चालूच होतं. आणि तो एक लोकसंग्रह म्हणतात ना, सगळं ते, आणि लोकांना जाऊन जाऊन मदत करायची, सेवा करायची, हा सेवाभावी वृत्ती तुमची आहेच. त्यामुळे त्या बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन तुम्ही शिवसेनेचे एक कार्यकर्ते म्हणून काम करायला लागलं आणि भरपूर वर्ष काम केलं आहे. पण तुमचे वडील काँग्रेसचे नेते, मग बाबांना पटलं तुमच्या? नाही ना. हां, मी असं ऐकलं की तुम्हाला घरातून बाहेर काढलं होतं. अगदी अगदी. कारण शिवसेनेचं वेळ लागल्यामुळे माझा एक मित्र होता मनोज गुंदेचा, हुजूर इनामदार, आमची त्रिकूट जोडी होती. त्याचंही दुकान होतं सहकारनगर पोलीस स्टेशनच्या समोर. आमचा हुजूर इनामदार म्हणून होता, तोही रिक्षा चालवून स्वतःचं पोट भरायचा. आणि अशाशी आमची दोस्ती झाली. आणि मग इतकं वेळ लागलं की आम्ही कुठली कोपरगावला असो किंवा खेड मंचरला असो, बाळासाहेबांची सभा ही सुटणं आमच्याकडनं अशक्य होतं. आणि मग त्याच्यातून जेव्हा आम्ही सभेला जायचो, मग दुकान बंद व्हायचं, दुकान बंद राहायचं, मग व्यवसायाकडे थोडं दुर्लक्ष झालं असं वडिलांना वाटायचं. आणि मग ते एक दिवशी मला म्हटले की तुला एक तर माझं ऐकायला लागे, नाही तर तुला मी घरातनं बाहेर काढेन. मग विचार केला आणि मग एक दिवशी असाच राग आला, सारखं सारखं बोलतात. मग मी गेलो घरी आणि त्यांच्या हातात चावी दिली आणि मी म्हणालो ठीक आहे, मी इथून पुढे तुमच्याकडे येणार नाही. आणि मग तसाच मी घराच्या बाहेर पडलो. पण तिथूनच तुमचा संघर्ष सुरू झाला. कारण माझ्या माहितीप्रमाणे सोमनाथ चव्हाण तुमचे मित्र तेव्हाचे, आता तेव्हा खायचे प्यायचे हाल व्हायला लागले खूप. कारण शेवटी घर सोडून तुम्ही निघालात. त्यांच्या आईने तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे अगदी मुलांमध्ये भेदभाव न करता जेव घालणं राहणं. अगदी. पण मला तुमचा स्वाभिमानी स्वभाव पण माहिती आहे. तर एक त्या माने मावशींकडून तुम्ही व्याजावर पैसे घेऊन रिक्षा घेतली होती. काय तोच घेतले? 10,000 रुपये त्यावेळेस घेतले. मला ते तुमच्याकडून ऐकायचं आहे. कारण हे माहितीच नसतं लोकांना. कसं होतं की लोकांना असं दिसतं फक्त की आजूबाजूला लोक
फिरणारे लोक आणि तो तामझाम दिसतो, पण हे लोकांना माहिती नसतं. मला तुमच्याकडे ज्यावेळेस घरातून बाहेर मी पडलो आणि मला वडिलांनी सांगितलं की तुला कुटुंबातनं 1 रुपयाही मिळणार नाही, प्रश्न मोठा पडला, आता करायचं काय. आणि मग सगळ्यात पहिलं मी एक व्यवसाय चालू केला लॉटरीचा. पण तो अपचनी पडला, कारण लोकांना त्याच्यामध्ये आपण भुलवून त्यांचे पैसे आपल्या घरी न्यायचे. मी लगेच तो व्यवसाय बंद केला, मला ते शोभलं नाही. साऊंडचाही व्यवसाय करत होतात ना? हो, मग हे करताना मग साऊंडचा व्यवसाय केला. बरं. त्याच्यातही नुकसान आलं, कारण तेव्हा एवढे मोठे साऊंड नव्हते. सत्यनारायणची पूजा असली, लग्न असेल तरी लागायचं. हो. पण जो सोमनाथ माझा मित्र होता, खरं तर त्याला इलेक्ट्रिकची कामं जमायची, त्याच्या भरोश्यावरती मी इकडून तिकडून पैसे उभे केले आणि त्यावेळेस ते साऊंड घेतले आणि व्यवसाय चालू केला. पण तो फारसा मिळाला नाही. मग आता करायचं काय, खाण्याचे तर वांदे होते. त्या माऊली मला खायला घालायच्या. आईची फार इच्छा होती घरी यावं, घरी राहावं, पण ते कसं शक्य आहे. आणि मग मी एक नाथा वैद्य म्हणून माझे मित्र होते, मला आजही आठवतं. त्याच्या गाडीचा नंबर 1401 RAMH12. नव्यानेच त्याने रिक्षा घेतलेली. तोही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. आणि मला तो म्हणला की काय केलं पाहिजे, तू काहीतरी कर. मग तेव्हा आमच्याबरोबर एक माझा, मी आजही त्यांना गुरुच म्हणतो, कैलास ढावारे म्हणून एक जण होते, आजही आहेत. त्याचा एक मुलगा पोलीस आहे, एक आमच्या कॉर्पोरेशनमध्ये आहे. आणि त्यांनी मला शिकवलं की तू रिक्षा व्यवसायामध्ये ये. बरं. आणि मग त्यांनी रिक्षा कशी चालवावी, कसं काय करावं, हे मला सगळं त्यांनी शिकवलं. बरं. आणि पण भानगड अशी की श्रीमंतीतनं गरिबीत येणं, हो बरोबर, तसं सोपं नाही. आणि मग गरिबीतनं आपल्याला वरती जायचंय. मग ती जेव्हा पहिल्या दिवसाचा रिक्षावरती मी जेव्हा बसलो, म्हणजे ते आजही मला आठवतं की माझ्यासारखा, मी माझ्या मनाला म्हणायचो कर्मदळिद्री कोणी नाही, की चांगलं सोडून आपण कशाच्या मागे लागलोय. म्हणजे शिवसेनेसाठी मी त्याग म्हणा किंवा शिवसेनेसाठी माझी काय आकांक्षा म्हणून मी त्याच्यामध्ये गेलो आणि ते मी करत राहिलो. आणि मग आता रात्रीची रिक्षा चालवायचो, दिवसा मी लोकांचे रेशनिंग कार्ड काढ, कोणाचं काय काढ, या सामाजिक कामामध्ये होतो. कोणाचे झोपडपट्टीत टॅक्स लाव, कोणाचा चाळीचा काय प्रॉब्लेम असेल तो कर, या सगळ्या कामांना मी अग्रगण्य द्यायचो आणि मी त्याच्यात काम करायचो. आणि मग ठरवलं की आपण स्वतःची एक गाडी घेतली पाहिजे. मग तेव्हा सुपरला आमच्या दादा चेडे म्हणून एक जण होते, त्याची गाडी होती आणि ती गाडी घ्यायची अशी माझी इच्छा होती. आणि आता गाडी घ्यायची कशी, तर मी त्यावेळेस विचारलं दादाला, दादा रे मला गाडी घ्यायला लागेल, काहीतरी मला आयडिया दे, काय करू मी. तर दादा म्हटलं माझ्याकडे गाडी आहे, तर तू एक काम कर. कारण हा दादा चेडे त्याच्या वडिलांना, आई वडिलांना सुद्धा माझ्या वडिलांनी पानमळ्यामध्ये झोपडी दिलती किंवा जागा दिलती, तेही तिकडचेच आमच्या मराठवाड्यातले. मग दादाला सांगितल्यानंतर दादा म्हणला 10,000 रुपये तरी मला ते, आता 10,000 आणायचे कुठनं. मग तेव्हा आमच्या B44 मध्ये माने मावशी म्हणून राहतात, आम्ही मानेबाई त्यांना म्हणतो. मानेबाईंचे मिस्टर त्यावेळेस होते, मला एवढं आठवत नाही, पण ते थोडेसे व्याजानी नव्हते, मला वाटतं व्याजाने पैसे देऊन स्वतःचा गुजरात चालवायचे. छोटी 2 मुली 1 मुलगा असं त्याचं कुटुंब. आणि मग मी त्यांना 10% ते 10,000 रुपये त्यावेळेस. आणि ते त्या माने काकूंचे आजही उपकार माझ्यावरती आहेत. त्या 10,000वरती मी ती चेडेंना ते 10,000 रुपये दिले आणि मी ती गाडी घेतली. बरं. मग आता 10,000 त्यांना 2 महिन्यात द्यायचे होते. मग त्यावेळेस माझं एक टार्गेट असायचं की काही झालं तरी 300 रुपये घरी घेऊन जायचे. बरं. आता सरते शेवटी मला 11,000 रुपये द्यायचे, म्हणजे 2,000 रुपये आणखी कमी. बरोबर, करेक्ट. मग पुन्हा 2 महिन्याचं, एका महिन्याचं व्याज द्यायला लागणार, म्हणजे 12,000 टोटल. त्यांना मी 2 महिन्यामध्ये परतावा केला आणि माझी ती गाडी माझ्याकडे आली. क्या बात. तुम्ही किती तास चालवत होतात रिक्षा, म्हणजे काय शेड्यूल असं? मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अप्पर टू मार्केट यार्ड गाडी जास्त, अप्पर स्वारगेट जाताना मार्केट यार्ड, मग अप्पर स्वारगेट असं. बरं. आणि त्यावेळेस शीट शेअरिंग आम्ही सुरुवात केली नुकतीच, म्हणजे मी सांगितलं ते कैलास ढावरे, आम्ही ती शीट शेअरिंग चालू केली.
आणि आमच्याकडे त्यावेळेस विकास लवटे म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांचे भाऊ सुनील लवटे, अनिल लवटे यांचा फार तिथे जम असायचा. आणि त्या लवटे परिवाराला त्यावेळेस, म्हणजे आज ते माझे चांगले मित्र आहे, सुनील नाहीये, तो गेला, पण आजही चांगले मित्र आहेत. त्यावेळेचा जो वेळकाळ असतो यौवनातला, की त्यात खुन्नस एकमेकाची, आणि मग तो मी त्यांना काय मान सन्मान द्यायचो नाही. मग मी तिथे संघटना उघडून मोठा झालो, मग मंडळ केलं, नवएकता मित्र मंडळ, आणि माझ्या कामाची सुरुवात झाली. ते लवटेंचे उपकार आज मी विसरू शकत नाही, कारण त्यावेळेस सुनीलने मला जर विरोध केला नसता तर मी संघटना सिंहगर्जना नावाची उघडली नसती आणि रिक्षावाल्यांचा फायदा झाला नसता. क्या बात आहे. म्हणजे ना तुम्ही ते सगळं केलंय म्हणून एवढं काम करून दिवसाला साधारण किती कमाई व्हायची? 300 रुपये. 300 रुपये ठेवायचे आणि 100 रुपये दुपारी यायचं. म्हणजे पहाटे यायचो 4ला, 9 वाजेपर्यंत 300 करायचे. 9 नंतर रिक्षा चालवायला थोडी लाज वाटायची, कोणी नातेवाईक बघेल का, मला काय बोलेल का. आणि मग दुपारच्या सेक्शन मध्ये यायचं, 100 रुपये करायचे, ते पेट्रोलला व्हायचे. त्यावेळेस 30 रुपये पेट्रोल होतं. हो बरोबर. ते 100 आणि हे 300, असे 400च करायचे, त्याच्यावर करायचे नाही. किती वर्ष चालवली रिक्षा तुम्ही? मी साधारणतः 3 वर्ष चालवली. मग नंतर 6 सीटर आली, त्याच्यात त्या घेतल्या. बरं. 6 सीटरचं त्यावेळेचं नव्याने जोम होता, हो हो हो, मग ती घेतली. आणि मग 61-86 माझ्या 6 सीटरचा नंबर, 77-88 माझ्या दुसऱ्या 6 सीटरचा नंबर. बरं. आणि असा माझा व्यवसाय चालू केला. तुमची मला वाटतं पिठाची गिरणी पण होती ना? हो आहे ना, माझी म्हणजे वडिलांची. पण मी ज्यावेळेस वडिलांना सोडलं त्याच वेळेस लिहून दिलं, मला तुमचं काही नको. मग तुम्ही शिक्षण कसं पूर्ण केलं तुमचं? नाही, माझं शिक्षण झाल्यानंतर हे झालं. अच्छा, शिक्षण झाल्यानंतर झाली. फार्मसी झाल्यानंतर मेडिकल उघडलं, प्रेम मेडिकल चिंतामणीला. आणि मेडिकल मी लक्ष देत नव्हतो, असं वडिलांचं भावाचं म्हणून मला बाहेर काढलं. आणि मग हे सगळं. मला वाटतं तुम्ही तिकडे शुक्रवार पेठेतही प्रॅक्टिस प्रदीप मेडिकल म्हणून प्रदीप छाजेड म्हणून त्यांच्याकडे प्रॅक्टिस करायची. आणि आता ते चिंतामणी सोसायटी समोरचं दुकान मग ते तुमचंच आहे का? बरं. तुमचे बंधू असतात मला वाटतं तिथे? नाही, ते आता चालवायला दिलेलं. मी जेव्हा सोडलं त्याच वेळेस पांडुरंग सारखा म्हणून आहे, बरं, चांगलं पोरग आहे, होतकरू पोरग आहे, बरं, आणि तोच ते मेडिकल चालवतो. मी काही बघतही नाही ते. मग हे भांड्याचं दुकान पण तुमचं जे तुम्ही सुरू केलं ते कधी सुरू केलं? फार्मसी झाल्यानंतर मेडिकल चालू व्हायच्या अगोदर माझ्या भावाचं ते दुकान होतं, गणेश भाऊ ओसवाल त्यांचं. आणि त्यांच्या दुकानामध्ये त्याला बाकीचे व्यवसाय बघायला लागायचे. मग मी त्या दुकानामध्ये थांबायचो, म्हणजे रात्री तिथे झोपायचो, कारण ते दुकान म्हणजे एंड होतं. आणि त्या दुकानात चोरी झाली, माझी रात्रपाळी तिथे चालू झाली. बरं. तेव्हा रिक्षा मी चालवत नव्हतो, तेव्हा मी कुटुंबात होतो. पण मी असं ऐकलं तुम्ही सामान वगैरे आणायला एक 10 रुपये वाचवायला सुद्धा तुम्ही सायकल वगैरे जात? हो हो हो. म्हणजे इतक्या ग्राउंड लेवल पासून तुम्ही काम केलंय. अजून काय काय व्यवसाय केलाय तुम्ही? म्हणजे स्ट्रगल पिरियड म्हणतात ना त्या ह्याच्या? नाही, हाच व्यवसाय केला मी त्यावेळेस. रिक्षावरती भार देऊन मग मी कन्स्ट्रक्शन मध्ये आलो. ठेकेदारी पद्धतीत आप्पा अमराळे म्हणून जे माझे राजकीय गुरु आहेत, त्यांचे मेहुणे दादा चोरगे, त्यांनी मला पहिलं काम दिलं बिबीवाडी गावामध्ये कोठी बांधणे. आज ती कोठी आहे ज्याच्यामध्ये आमचे आरोग्य विभाग, कीटक विभागाची लोक तिथे असतात. ती कोठी मी पहिली बांधली. आणि ती बांधत असताना चोरगेंच्या नावावरती मी काम केलं. आणि त्या अख्ख्या याच्यात मला त्यावेळेस 20,000 रुपये तिथे मिळाले. आणि मग मी व्यवसाय त्याच्यातनं तो चालू केला, ठेकेदारी. तुम्ही या पॉलिटिक्समध्ये ऍक्च्युअली म्हणजे इलेक्शनला कधी उभा राहिलात? 95ला 93 साली मी शिवसेनेची शाखा उघडली. खरं तर त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीची शाखा उघडली असती, पण विकास लवटे हे विश्वास गांगुर्ड्यांकडे गेले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी उघडली, म्हणून मी शिवसेनेची शाखा उघडली. आणि शिवसेनेची शाखा साधारणतः 95ला मी उघडली. 93ला सॉरी. तेव्हा मी गटप्रमुख होतो, मग शाखा प्रमुख झालो, मग उपविभाग प्रमुख झालो, विभाग प्रमुख झालो. आणि विभाग प्रमुख झालो त्यावेळेस एके दिवशी रात्री मी गोकुळ शिंदे म्हणून आमचे उपविभाग प्रमुख झालो. आणि त्यावेळेस गोकुळ शिंदे विभाग प्रमुख होते. ते बिबीवाडीतच राहायचे. आणि एक आमचं ज्ञानेश्वर बने म्हणून त्याची भांडणं झाली म्हणून मी त्यांच्या घरी गेलो रात्री 12:30-1 वाजता. ते मला म्हणाले, अरे इतके रात्री यायची काय वेळ असते का? आणि मी त्यावेळेस माझ्या मनाला शपथ घेतली की इथून पुढे कुठल्याही नेत्याच्या घरी जायचं नाही. आणि मग मी माझ्या कामाला जोमाने सुरुवात केली.
तत्पासून आजपर्यंत कुठच्याही स्वतःचं काम असो, दुसऱ्याचं काम असो, कुठच्याही नेत्याच्या घरी जात मी माझं काम घेऊन गेलो नाही. आणि मग उपविभाग प्रमुख असताना 2002ला हां पहिली निवडणूक लढली. बर तेव्हा इतके गडगंज कार्यकर्ते होते. सुरेश कदम म्हणजे भाई विथ डॉन, सरपंच त्यावेळेचे, पंचायत समिती सदस्य आणि काय 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 तात्या भिंताडे, असे सगळे मस्तवाल मंडळी एका बाजूला सगळे काँग्रेसच्या बाजूने आणि आम्ही असेच. त्यांचे मोठे मोठे फ्लेक्स लागवायचे, रंगवलेले. तेव्हा फ्लेक्स नव्हते, बरोबर, पेंटिंगने केलेल्या बोर्डावरती त्यांचे ना. आमचे कुठे, आम्ही एकदम छोटे. पण त्यावेळेस सुद्धा जेव्हा ते आमच्याकडे यायचे त्यांना वाटायचं काय सोपं पोरग आहे, त्याला घेऊ आपण असं. पण त्यांना इतकं म्हणजे कॅज्युअली मला त्यांनी घेतलं होतं. पण त्यांना पण माझ्याकडे मी उभा राहून नाही दिलं जास्त. मग त्यावेळी डवरी, थोरवे आणि मी, आमच्या तिघांचा पॅनल. पण आम्ही तिघांनी स्ट्रगल त्यावेळेस केलं. आणि 2002ला राजकारणाची सुरुवात झाली. त्यावेळेस म्हणजे बलकवडे म्हणून होते, फाटे म्हणून होते. रामदास फाटेंचं तिकीट कट करून रामभाऊ पारखांनी मला तिकीट दिलं. बर. आणि त्यावेळेस मग आमचा काका कुलकर्णी, माझे भाऊ भारत शेठ ओसवाल, माझे भाऊ गणेश शेठ ओसवाल, त्यावेळेस सगळे ते आले. आणि मग त्या तिकिटाला मला तिकीट मिळालं आणि माझं ह्याला सुरुवात झाली. बर. 2002. आणि नंतर मग काय दीपालीताई पण 2002ला पण माझा पराजय झाला. मी थांबलो नाही, मी काम करत गेलो. 2007ला दीपाली ती नगरसेविका झाली आणि 2012ला पण निवडून आले होते. 7, 12, 17ला मी. 17ला तुम्ही, म्हणजे गेली 15 वर्ष घरातलं कोणी 15 आणि वर्ष 3. आता काय नगरसेवक नसलं तरी लोक नगरसेवक म्हणून आमच्याकडेच. करेक्ट. 18-20 वर्ष झाली. हे सगळं म्हणजे जेव्हा तुम्ही इलेक्शनला प्रचाराकरता वगैरे जात होतात, तर जे तुम्ही बेसिक लेवलला जे काम केलं ना, म्हणजे छोट्या उद्योगधंद्यांपासून, काय पिठाची गिरणी असो, रिक्षा चालवणं असो, किंवा आणखीन आता हे भांड्याचं दुकान आहे, मेडिसिन शॉप आहे, सतत लोकांशी संबंध तुमचा येत असणार. मग याचाही फायदा इलेक्शन लढवताना झाला नाही म्हणता येईल. पण या व्यावसायिक दृष्टिकोनातनं ओळख होऊन जेवढा फायदा झाला नाही, तेवढा फायदा मी लोकांच्या प्रत्येक कामात, म्हणजे आजही माझ्या प्रभागात जर कुठे गेलात तर एक फोन लावा, बाळासाहेब ओसवाल तुमचा एका सेकंदात फोन घेणार, पहिल्या रिंगला घेणार, किती वाजता गेलात तरी बाळासाहेब उठणार. आणि त्यावेळेस पण हीच एक होती की काम करायचं असेल तर बाळासाहेब ओसवालकडे आपण जाऊयात. तेच खऱ्या अर्थानं मला उपयोगाला आलं. ती तर तुमची स्पेशालिटी आहेच. कारण याचा मी सुद्धा तुम्हाला मध्ये एकदा रात्री 1 वाजता फोन केला होता. मी तुम्हाला विचारायच्या, तुम्हीच मला म्हणालात की मी येऊ का. हे तर तुमचं नेचर आहेच. आणि दुसरं एक ना, अगदी तुमचं वेगळं पण, म्हणजे आपली ओळख आहे म्हणून मी बोलत नाही, मी नाही, सगळे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात की एक नगरसेवक म्हणा किंवा एक राजकीय नेता म्हटल्यानंतर एक स्कॉर्पिओ गाडी, गोल्डन फ्रेमचा ब्लॅक गॉगल, भरपूर हातात कडं, भरपूर अंगठ्या, चेन, आणि ते एक रुबाब, आणि सतत गाडीनी फिरणं, हे मी तुमचं कधीच बघितलं नाही. इनफॅक्ट तुमची गाडी मी खूप वर्षांनी बघितली, तेव्हा मला कळलं रे, आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला तुमची गाडी मी बघितली. हे तुमचं स्वरूप पूर्ण वेगळंच आहे. तुम्ही कायम 2 व्हीलरने फिरताना दिसता. म्हणजे याच्या मागचं कारण काय? की खरं सांगू का, 4 व्हीलर आली की काच आली. हो. काच आली की AC आला. हो. आणि ACची सवय शरीराला चांगली नाही. बरोबर. जेव्हा का तुम्ही ACत बसायला सुरुवात करता, तुमच्या 3रा मजला पूर्ण हवेमध्ये जातो. बरोबर. आणि तो 3रा मजला मला हवेत घालवायचा नाही. मला लोकांमध्ये जायचं तर 2 व्हीलरनीच मी पटकन चटकन त्याला भेटू शकतो, हात करू शकतो, काय बोलू शकतो, चालू शकतो. काच खाली करून बोलण्यात जी मजा नाही, ती मजा त्याच्या 10 पट चालत्या रस्त्यावरनं माणसाशी बोलून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे जाण्यात. बरोबर. म्हणून मी जमिनीवरती अगदी. आणि हे लोकांना माहिती आहे, त्यामुळे म्हणजे तुमच्या अपरोक्ष सुद्धा मी कधी कुठे इकडे तिकडे भेटतो ना, ते ठीक आहे, आपल्या प्रभागात मी बरेच वर्ष कार्यक्रम केले आहेत, पण तुमचा मी मित्र म्हणून, बाळासाहेबांचा मित्र म्हणून एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो. कारण हेच
की एक प्रत्येक वेळेला त्यांच्या समस्या तुम्ही इतकं चटकन सॉल्व करता. किती वेळा म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं की हे कसे कधी झोपतात, कधी उठतात, किती तास यांची झोप होत असेल. होते का झोप तुमची पूर्ण? नाही, कसं आहे, झोपडपट्टीत काम करणारा कार्यकर्ता आहे. संध्याकाळी 10 नंतर सगळ्यांची चढायला सुरुवात होते. हो, त्यांचा दिवस त्यावेळेस चालू होतो. करेक्ट. आणि आपली झोपायची वेळ असते. बरोबर. माझी झोप साधारणतः 1 वाजता मी झोपायला घेतो. कारण आत्ताचं कोणाचं व्हॉट्सॲप, कोणाचं काय अपडेट करून, कोणाच्या तक्रारी देऊन, त्यातून एखादा फोन पोलीस स्टेशनचा गेला की अख्खी रात्र गेली. तसा 1 वाजता झोपतो. आणि 4 वाजता ते 5 वाजता तर उठायला लागतंच की बाळासाहेब पाणी नाही आलं, ड्रेनेज तुंबलं, याच्यातच म्हणजे साधारणतः 1 ते 5 इतकी झोप 4 तासाची मला मिळते. 4 तास झोप तुम्हाला पुरते? हो, आता सवय झाली. तुम्ही जनसामान्यांकरता खूप कामं केली आहेत. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही पॉलिटिक्समध्ये यायच्या वेळेला किंवा पहिल्या त्या काळात तुमचा पराजय झाला असेल, पण तुम्ही काम करतच होतात. मला वाटतं इंदिरानगरपर्यंत फक्त बस सर्व्हिस होती. हो. आणि त्याच्या पुढे रस्ते नाही, जंगल, पाणी नाही, लाईट नाही. आता या सगळ्या गोष्टी इतके वर्ष तुम्ही मन लावून काम केल्यामुळे नुसतं तेच नाही तर बाकी जिम म्हणा, चांगले उद्यानं म्हणा, म्हणजे अशा खूप चांगल्या सोयी तुम्ही केल्या आहेत. हे सगळं करताना मला एक सामान्य नागरिक म्हणून विचारायचं आहे, तुम्हाला फंड्स वगैरे पटकन मिळतात का? नाही, आता खरं सांगायचं तर सत्ता ज्याच्याकडे असते त्याला फंड्स भरपूर असतात. पण माझी 15ही वर्षे विरोधात गेली. म्हणूनच मी म्हटलं तुम्हाला. परंतु मी जातीने जैन आहे. त्यामुळे व्यापार माझ्या अंगाअंगात आहे. त्यामुळे पैसे कसे आणायचं हे मला कोणाकडनं शिकायला लागलं नाही. त्यामुळे जेही माझे अधिकारी असूयात, म्हणजे मला आठवतं 2007 मध्ये माझ्याबरोबरच एक निवडून आले पासलकर म्हणून. त्यांचा आणि माझा भाग बऱ्यापैकी हिलटॉपमध्येच. ते सत्तेत होते, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते आणि मी विरोधात. मी शिवसेनेचा, माझी पत्नी त्यावेळी निवडून आली. लोकांना पाणी द्यायचं, तर पाणी द्यायचं कसं हा मोठा प्रश्न होता. पण आपल्याला केलं तर पाहिजे. मग आताचे कार्यकारी अभियंता आहेत बर्वे म्हणून, आजही आहेत ते बर्वे साहेब मला भेटले आणि मला म्हटले की मी त्यांना फार विनवणी केली की असं असं आहे, आपण कोंडावळे देऊयात. म्हटलं सुरुवात तर करूयात. आणि राजीव गांधी नगरमध्ये त्यांनी मला म्हटले मी लाईन टाकून देतो, फक्त तुम्ही त्या ठेकेदाराला काही अपेक्षा ठेवून बोलू नका. म्हणजे ती अपेक्षा गेली चुलीत. आणि त्यावेळेस मला आठवतंय की जिथे माझ्या भांड्याच्या दुकानाच्या तिथं, म्हणजे तुम्ही इंदिरानगर म्हटलात, नंतर अप्परपर्यंत बस आली आणि त्या अप्परच्या पुढे बस नाही, काही नाही, लोक घरं नुकतीच राहायला आलेली. तो 2007 मध्ये सगळ्यात पहिलं मी त्या राजीव गांधी नगरमध्ये पाणी आणलं. बरोबर. आणि ती मेहरबानी, ती कृपा ही मला बर्वेंनी दिली. म्हणजे अशा अधिकाऱ्यांचं नक्कीच नाव घ्यावं, बरोबर, ज्यांनी आपल्याला मदत केली. आणि ते पाणी लोकांना आणण्यासाठी माझा एक चांद शेख म्हणून नावाचा कार्यकर्ता, निलेश कुलकर्णी आणि जावेद शेख, पहाटे आम्ही उठायचो आणि कात्रजच्या टाकीवरती जायचो आणि तिथून आपल्याला पाणी काय येत नाही म्हणून 4ला तिथं जाऊन उभं राहायचं. मग ते पाणी सोडायचं, मग ते लोकांना पाणी मिळायचं. कोंडावळ्यावर लोक पाणी भरून तृप्त व्हायचे. त्यांचे आशीर्वाद आजपर्यंत मला आहेत, म्हणून मी सतत निवडून. क्या बात आहे. ही कामाची सुरुवात झाली. मग त्यावेळेस सत्तेत असलेल्या माणसाला जे जमलं नाही ते मी करू लागलो. आणि मग अधिकाऱ्यांचं माझ्यावर प्रेम वाढलं की अरे हा सरळ माणूस आहे, त्याला बाकीचं काही लागत नाही, त्याला फक्त काम लागतं. आणि मी कामातनं मी मोठा झालो. कारण हा जो भाग आहे काही तो अप्परचा वगैरे, तिथे युजली प्रॉब्लेम जे मी बघितले तुमच्या ऑफिसमध्ये बसले असताना की एकदा ड्रेनेज तुंबणं, पाणी नाही, लाईट नाही कालपासून, हे फंड्सची कशी किती दिवस वाट बघणार आणि काय करणार? म्हणजे बरेचदा असं होतं का की पदरचे पैसे घालावे लागले आहेत किंवा काही असं होतं? नाही, पदरचे पैसे घालण्या एवढा मी मोठा नव्हतो. कारण
बळच मी फार मोठा आणि मी फार जनतेसाठी काय केलं असं दाखवायला मला आवडत नाही. मी जेही केलं ते कॉर्पोरेशनच्या माध्यमातून केलं. आणि हा अप्पर सुपर माझा डोंगराळ भाग आहे. बरोबर. आणि डोंगराळ भाग असल्यामुळे ते सतत खालीवर भाग असल्यामुळे ड्रेनेजचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम इथं सततच आहे. म्हणजे तो कधी न सुटणार आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे निधी आणायला मला फारसा अवघड गेलं नाही. मी विरोधात असलो तरी पण सत्ताधाऱ्यांच्या मानाने मला फार निधी कमी असायचा. आणि त्यामुळे मला जे पाहिजे तेवढं मी काम करू शकत नव्हतो. कारण मला अजून भरपूर काही करायचं. म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही, माझी इच्छा होती की माझ्या इथल्या गोरगरीब जनतेला बिबेवाडीपर्यंत शाळेत जायला लागतं. VIT सारख्या शाळेमध्ये जर त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर तेवढी त्यांच्याकडे फी नसते. इंग्लिश मीडियममध्ये ते शिकू शकत नाही. आणि काळाची आता गरज आहे की मुलगा इंग्लिशमध्ये शिकलाच पाहिजे, त्याला इंग्लिश आलंच पाहिजे. आणि म्हणून मी पंडित दीनदयाळ उपाध्यायची शाळा चालू केली. त्या शाळेला सुद्धा मी सत्तेत नव्हतो, पण शिवसेनेच्या माध्यमातून स्थायी समिती मिळाली. स्थायी समितीचे पैसे बाकीच्या कामाला पुरायचे नाहीत. त्यावेळेस मात्र गोपाळ चिंतल सारखा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असला, तो सत्तेत होता, माझा मित्र होता, त्यांचं सुद्धा बजेट वापरून मी ती शाळा उभी केली. म्हणून कार्यकर्त्याला बजेटच सर्वस्व आहे असं नाही, करण्याची मानसिकता पाहिजे, इच्छा पाहिजे, तुम्ही काही करू शकता. तीच तुम्ही जो आता शाळेचा उल्लेख केला ती ई लर्निंग, हो, पंडित दीनदयाळ ई लर्निंग स्कूल म्हणून आहे. खरं तर ही पंडित दीनदयाळजी म्हणजे माझ्या जीवनातले 3 आयडॉल. एक पंडितजी, एक अटलजी आणि दुसरे बाळासाहेब. आणि म्हणून त्यांच्या नावाने मी पंडितजीची नावाने शाळा काढली. खरं तर माझी इच्छा होती की ठाकरे कुटुंबापैकी कोणीतरी यावं, कारण हे आमदार लेवलचं काम माझ्यासारखा शूद्र नगरसेवक करतो. पण त्याच्या उद्घाटनाला सुद्धा म्हणजे शिवसेनेचे नेते येऊ शकले नाही, हे माझं दुर्भाग्य आहे. म्हणजे एव्हान माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तयार आहे, 8 फुटी उंचीचा खडा, त्याला सुद्धा मला उद्धवजींची किंवा आदित्यजींची टाईम मिळाली नाही. याला कारणीभूत मी त्यांना कधीच मानत नाही, कारण खालचे जे होते माणसं त्यांना ते काय काम आहे हेच कळलं नाही. आणि खरी माझी म्हणजे माझं मन तेव्हापासूनच खचलं की एवढं मोठं काम आपण करून सुद्धा जर आपल्याला सपोर्ट मिळत नसेल, बरोबर, तर बरोबर असं वाईट वाटतं. बरोबर, नक्कीच. कारण एवढी मोठी शाळा उभं करणं नॉट अ जोक. म्हणजे आता हा तुम्ही शाळेचा विचार केला, तिथल्या त्या झोपडपट्टीचा विचार केला, सगळे करून इथे म्हणजे बौद्ध समाजाचे लोक सुद्धा बरेच आहेत. त्यांच्याकरता तुम्ही सुद्धा स्वस्त म्हणजे कमी पैशात लग्न समारंभ व्हावेत वगैरे याकरता सुद्धा तुम्ही हॉल. बौद्ध समाज असंच नाही, काही मराठाही आहेत, इतर जातीचे मातंग आहेत, इतर जातीची लोक आहेत की त्यांची परिस्थिती काही फार मोठी नाही, रिक्षामध्येच काम करणारी लोक आहेत. मग अशी मंडळी जेव्हा लग्नाला गेले तर किमान आपल्याला माहिती आहे 50-60 हजार लाख रुपये तरी भाडं लागतं. मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली, सुपरमध्ये जे अखिल सुपर मित्र मंडळ म्हणून आहे, या मंडळाच्या लोकांनी मला सांगितलं की ही जागा आहे आणि मंडळालाही त्याचा फायदा होईल, मग इथे काही करता येईल का. तर मी म्हटलं करूयात. आणि मग हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोठा सभागृह उभं केलं. आजही तुम्ही कधी तिथे तारीख मागितली तर तारीख मिळत नाही, इतकं ते कार्यालय फुल असतं. कार्यालय नाही म्हणता यायचं, सभागृह फुल असतं. आणि गोरगरिबांची लग्न अगदी अल्पशा याच्यात, स्वच्छता, लाईट्स याच्यावरतीच ते कार्यालय चालू आहे. त्याचा फायदा लोकांना होतो. अनेक गरिबांची लग्न तिथे लागत आहेत. वा. बौद्ध समाजासाठी अनेक बौद्ध मंदिरं सुंदर बनवली जी पुण्यामध्ये नसतील, अशा पद्धतीची माझे कांबळे आर्किटेक्ट म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमातून डिझाईन करून आम्ही ते घेतलं. म्हणजे एक तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागच्या जे मी बौद्ध मंदिर बांधलं, ते बौद्ध मंदिर अक्षरशः म्हणजे 4 ठेकेदार पळून गेले. शेवटी माझा पप्पू काकडे म्हणून त्याला मी सांगितलं आपणच उभं करा, नुकसानीत जाऊन ते सभागृह बांधलं, पण ते बुद्ध मंदिर पूर्ण केलं. वा. तुम्ही प्रेमचंद ओसवाल हॉस्पिटल पण मोफत सेवा म्हणून ते कधी बांधलं? ते 2012ला झालं. बरं. अमोल कोल्हेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. अशीच परिस्थिती होती, एकच दवाखाना होता आणि त्याच्यामध्ये माणसांना तितकी म्हणजे कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल टाईममध्ये येणे, टाईममध्ये जाणं
लोकांना उपचार तेवढ्या पद्धतीत मिळत नव्हते. म्हणून मी ओट्यावरती एक जागा शोधली, तिथे ते बांधलं सभागृह. त्याच्यामध्ये मग ओसवाल दवाखाना नावाने चालू केलं. नंतर पुन्हा माझ्या लक्षात आलं की अनेक महिला प्रसूतीच्या वेळेस त्यांच्याकडे सोनोग्राफी करायला पैसे नसतात. हो. आणि मग त्याच्या नावाने मी सोनोग्राफी सेंटर पण तिथे उघडलं. वा. त्याला चिटकून अनेक डोळ्यांचे ऑपरेशन, डेंटल क्लिनिक, या डेंटलसाठी सुद्धा अनेक लोकांना पैसे नसतात, मग कॅन्सरवरती जातात. बर. मग मी डेंटल क्लिनिक चालू केलं. मी डोळ्याचं क्लिनिक पण तिथं चालू केलं. डेंटल क्लिनिक, डोळ्याचं क्लिनिक आणि दवाखाना असे तिन्ही चारी तिथे आता चालू आहे आणि चांगल्या प्रकारे चालतं. म्हणजे तुम्ही कुठेही कोणाला विचारलं तर त्या प्रेमचंद ओसवाल दवाखान्यामधला महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचं पारितोषिक आत्ता मिळाले. क्या बात आहे. म्हणजे माझं इतकं बारीक लक्ष असतं स्वच्छतेपासून सगळंच आहे. तुम्ही आता एक गुरु गौतम मुनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पण सुरू करताय ना? हो. त्याचं अजून ओपनिंग व्हायचं आहे मला वाटतं. हो. खरं तर माझे गुरु आहेत गुरु गौतम मुनी महाराज म्हणून. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली. बर. जैन माणूस आहे. बर. आणि मग आता जैनांचे ते आचार्य होऊ घातले. बर. वा. त्यांच्याकडनं काही माझा मोठा भाऊ गणेश ओसवाल, काही आमचे ट्रस्टी बरेचसे आहेत. मग या सगळ्यांनी पहिली सुरुवातीला आम्ही डायलिसिस सेंटर चालू केलं. हो. ते आज माझ्या जवळजवळ 14-15 मशीन्स चालू आहेत. आम्ही फार अल्पशा याच्यामध्ये डायलिसिस करतो आणि कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जर कोणी कार्ड घेऊन आलं तर फुकट. काय सांगताय? डायलिसिस आम्ही करून घेतो, लोकांना देतो. खरं तर तिथं गेल्यानंतर कळतं की जीवन काय आहे. एकदा नक्की तुम्ही सुद्धा माझ्या डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घ्या. लहान लहान मुलं सुद्धा आहेत की ज्यांचं डायलिसिस आम्ही तिथे करतो. इतकं वाईट वाटतं की जीवन काय आहे तिथे गेल्यावर कळतं. आणि मग त्या माध्यमातून माझी एस्कॅवेशनचा बिझनेस असल्यामुळे जयंतभाई शहा, पंकज होरा, सुरेंद्र संचेती, पंकज होरा नाही, सुरेंद्र संचेती, जयंतभाई शहा यांची SRAची स्कीम पाठीमागे झाली. त्याची खोदाईचं काम मी केलं. त्याच्या अंतर्गत मला तो प्लॉट मिळाला. तो प्लॉट मिळाल्यानंतर मी तो बांधला आत्ता R7 मध्ये. म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्यानंतर R7 मधला पहिलाच प्रकल्प माझा झाला. बर. आणि त्याच्यामध्ये मी ते हॉस्पिटल चालू करतोय. हॉस्पिटल सुद्धा गुरु गौतम नावाने चालू केलं, पण ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. बर. काय होतं, अनेकदा चांगले उपचार करायचे तर चांगले डॉक्टर पाहिजे. हो. खरंय. चांगले डॉक्टर हवेत तर चांगली फीस पाहिजे. हो. आणि मग गोरगरिबांना कुठेही ससूनला गेलं तुम्ही पाहिलं तर तेवढेच हो फटकन डॉक्टर उपलब्ध होणे, उपचार होणे, त्याला वेळ लागतो, तेवढ्यात पेशंट जाऊ शकतो. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली, मी प्रायव्हेट हॉस्पिटल, त्याच्याशी कॉर्पोरेशनचा कोणताही संबंध नाही. मग मी असं ठरवलंय की एक ते हॉस्पिटलशी आपला कुठचा संबंध नाही, एक ट्रस्ट करायचे. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक दानदाते आहेत, त्यांच्याकडनं एक दान म्हणून आपण एक ट्रस्ट उभा करायचे. ते ट्रस्टमध्ये ते पैसे ठेवायचे. आणि KM हॉस्पिटलमध्ये वगैरे बघा की एखादा गरीब पेशंट असेल तर त्याला ते मदत त्या ट्रस्टच्या माध्यमातून करतात. करेक्ट. सगळ्यांना होऊ शकते का तर त्याचं उत्तर नाही. मग माझे जे शिशिर जोशी म्हणून जे डॉक्टर आहेत, डॉक्टर शिशिर जोशी, त्यांच्याकडनं मी काही गोष्टी शिकलो. आणि मग आता आम्ही तो हॉस्पिटल चालू करतोय. मग त्यांना जर मी त्यांना सांगितलं की गरीब माणसाला तुम्ही काय डिस्काउंट देणार हे मला तुम्ही सांगा. मग त्याच्यात माझ्या या ट्रस्टकडनं काय मदत करून चांगल्या डॉक्टरकडनं चांगल्या म्हणजे एखाद्या पेशंटला चांगला उपचार मिळावा याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता त्याच्यासाठी मला अजून चालू नाही झालं तोपर्यंतच प्रमोद दुगड सारखे मला म्हणाले की मी तुला केमोचं मशीन देतो. बरं. म्हणजे अशी माणसं तयार झाली, जर केमोचं मशीन मिळालं तर मी कितीशा एवढ्याशा पैशामध्ये लोकांचं केमो करू शकू. म्हणजे अशा पद्धतीचं आहे. अजून त्याचे मला माझ्या दृष्टिकोनात बरंच काही आहे की जे मला करायचं त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. पाहूयात काय ते तुम्ही करणार. तुम्ही कोविड काळात सुद्धा, म्हणजे कदाचित तुम्हाला तुमच्या स्वभावाविरुद्ध जाऊन मला उत्तरच द्यावं लागेल, म्हणजे तुम्ही मला द्या, तुम्हाला ती अशी स्तुती आवडत नाही,
पण मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे प्रचंड तुम्ही किट्स वगैरे जवळपास 32 ते 33,000 किट्स तुम्ही जास्त. मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही? आणि त्याच्याकरता तुम्हाला एक पुरस्कार सुद्धा हो. जाहीर झाला तर तुम्ही नाही घेतलात. किती किट्स आणि तुम्ही कसं मॅनेज केलं हे? जैनांची एक व्याख्या आहे, हां जिओ और जीने दो. त्याच्या माध्यमातून जितो म्हणून आमची एक संस्था आहे. बर. त्याचे विजय भंडारीजी, नंतर रवींद्र नहारजी, ते जितोमध्ये नाही आहेत. ते म्हणजे प्रवीण ऋषीजी महाराज साहेबचे हे सगळे काय म्हणू आपण त्याला, चाहते म्हणा किंवा त्यांचे अनुयायी म्हणा, या सगळ्यांनी मिळून मला, मी त्यावेळेस सगळ्यांना सांगितलं की अशी अशी माझी परिस्थिती आहे. जितो फ्रंटला आले. मला जवळजवळ त्यांनी बरंच धान्य द्यायचं कबूल केलं. मग काही माझे पैसे, काही माझ्या ट्रस्टचे, नहारसारखे, रवी शेठ नहारसारखी मंडळी, या सगळ्यांनी मला मदत केली. आणि माझ्या भागात परिस्थिती तशी होती की त्यांना दाखवली मी की इकडे काहीच नाहीये. तुम्ही वाटताय जेवण वाटताय, पण कोणाला जाते माहीत नाही, पण जे गरीब आहेत खरं तर त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. मग आमच्या लेकटाऊनमध्ये रोटरीवाले आहेत, लॉयन्सवाले आहेत, या सगळ्यांनी मला मदत केली. आणि माझे काही अशा पद्धतीने मी लोकांना मदत करत गेलो. त्यामुळे त्यांच्या चुली पेटल्या. म्हणजे मला आजही आठवतं, तुम्ही नेहरू स्टेडियमच्या तिथं गेले तर अंध मुलं राहतात. हो. या अंध मुलांना खायची वांदी होती, तर मी त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना मिळवून दिलं. आणि त्या बिचाऱ्यांचं जे वर्षभर जो त्रास होता तो बाजूला झाला. तुमच्यावरनं बाळासाहेब तुमच्या कार्यकर्त्यांचा फार प्रेम आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेला त्याचा मला अनुभव येतो. म्हणजे आपले दिवाळीचे कार्यक्रम म्हणा, 2, 3, 4 एप्रिलचे कार्यक्रम म्हणा, तो कार्यक्रम तो भाग वेगळा आहे. आता त्याच्या मी आपली मैत्री त्याच्या पलीकडे गेलेली आहे. ते एक निमित्त असतं, पण ते कार्यकर्ते इतके मन लावून तुमच्यावर प्रेम करत असताना, म्हणजे अगदी जीवाला जीव द्यायला तयार असणार. याचं कारण मला असं वाटतं, तुम्ही सुद्धा त्यांच्या पोटापाण्याची सोय व्यवस्थित व्हावी, त्यांना कामधंदा मिळावा, याकरता तुम्ही सुद्धा सतत प्रयत्न करत असता. खरं आहे का हे? कार्यकर्ता म्हटलं की त्याचं घर आलं. बरोबर. आणि तो आपल्या मागे फिरणार तर त्याचे घरचे म्हणणार की अरे तुझ्या पोटाचं काय. बरोबर. मला पहिलं तर आवडतं माझ्या मागे कोणी फिरूच नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, त्यांनी त्यांचं जगावं. बरोबर. पण जेव्हा त्यांच्या घराकडे बघितलं जातं, इकडे कार्यकर्ते, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की SC वर्गातली जास्त आहेत, हो, मराठा समाजाचे आहेत, पण ते काही श्रीमंत नाहीत. हां बरोबर. मग त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे मी सगळ्यात पहिलं कार्यकर्ता आला की त्याला सांगतो, बाबा रे पोटाचं बघ. हो. मी 1, 2 नाही, किमान 200 ते 300 कार्यकर्ते मी पोटाला लावलेले आहेत. क्या बात आहे. एवढी सगळी जण पोटं भरतात आणि आज त्यांची कुटुंब व्यवस्थित चालली. क्या बात. त्यांचे आशीर्वाद माझ्यावरती. बाळासाहेब, एक मला असं विचारायचं आहे का आता की जेव्हा असे तुमचे एक संबंध खूप छान होतात, दृढ होतात, म्हणजे एक सगळी फॅमिली बनते ती, जेव्हा एखादा असा कार्यकर्ता जेव्हा पक्षातून म्हणजे जाऊन दुसरीकडे जातो, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? अशा वेळेला प्रचंड त्रास होतो, प्रचंड. म्हणजे त्यावेळेस जर माझी बायको, माझी आई माझ्याबरोबर नसते तर मला फार त्रास झाला असता. एक बबलू शेडगे नावाचा कार्यकर्ता, एका खेड्यातनं आलेला चुलत्याकडे राहणारं पोरग, तो तंबाखू सुद्धा आमचा एक खैरे नावाचा कार्यकर्ता त्याच्याकडनं पुडी मागून खायचा. बर. अशा कार्यकर्त्याला मी जीव लावला, मोठं केलं, त्याला मोठा ठेकेदार बनवला. पण पैशाच्या लोभापायी माणूस काही करू शकतो. आणि ज्याला मी सगळ्यात माझ्या जवळचं समजायचो, म्हणजे आजही डोळ्यामध्ये पाणी येतं तो विषय आठवल्यानंतर. म्हणजे इतके स्वप्न आम्ही बघायचो की एकदा तरी आपण मर्सिडीजमध्ये फिरायचं. बर. आणि जेव्हा मग माझी मोठी गाडी घेतली फॉर्च्युनर, मी माझ्या बायकोला आठवण आली. ती मला म्हणाली, बबलू भैया आणि तुम्ही हे स्वप्न पाहिलं,
पण आता ते आपल्याकडे नाही. त्यावेळेस असं ती बसली, आता तिच्याही डोळ्यामध्ये बघा पाणवलेत. म्हणजे असं वाईट वाटतं की चायला आपण काय केलं नाही आणि पोरगं आपल्याला सोडून गेलं. चला कदाचित आपण म्हणूयात की आपल्याच काही चुका असतील दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा, पण परमेश्वराला मागणं की असे कार्यकर्ते म्हणजे कोणाला मिळू नये. म्हणजे अक्षरशः त्याला घर सुद्धा, म्हणजे खोटं वाटेल तुम्हाला, म्हणजे त्याला घर सुद्धा मी जेव्हा घेऊन दिलं, म्हणजे फ्लॅट घेऊन दिला मी त्याला. सुरुवातीला माझ्याबरोबर राहिला, लहानाचा मोठा झाला आहे, वाईट वाटतं त्यावेळेस. आणि आता नव्याने स्वतःच्या स्वार्थासाठी जाणारे भरपूर जण असतात, राहणारे कमी असतात. जे गेले त्यांचंही चांगलं हो, जे राहिलं त्यांचंही चांगलं हो. वाईट वाटतं बरं. पण कार्यकर्त्यांनी नेहमी लक्षात, म्हणजे मी खरं वाटणार नाही तुम्हाला, जेव्हा आप्पा आंबराळ्यांनी शिवसेना सोडली आणि ते मनसेत गेले, मी राज ठाकरेंच्या बंगल्यावर त्यांच्या पर्यंत गेलेलो मी आणि पत्रकार शैलेश काळे, आत्ताचं पत्रकार आहे शैलेश काळे, मी, आम्ही तिथून रिटर्न आलो. आमचा काका कुलकर्णी, तो तर बिचारा आजही माझ्या बरोबर आहे. म्हणजे कार्यकर्ते निष्ठावान कसे असावे, तर काल जेव्हा मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा तो काका कुलकर्णी. म्हणजे माझ्या घरचे म्हणत होते नाही आपल्याला शिवसेना सोडायची, त्याचे घरचे म्हणायचे शिवसेना नाही सोडायची, पण का सोडायची हे जेव्हा त्यांना कळालं तेव्हा ते सुद्धा माझ्याबरोबर राहिले. आणि असे म्हणजे कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवा, म्हणजे मी तुम्हाला सांगता राहिलो, मी तिथून परत आलो. आप्पा आंबराळेंचा आजही गुरुपौर्णिमा असले तर मी तिथे जातो, त्यांचं दर्शन घेतो आणि मी तिथून परत येतो. पण त्यांना कधी दुरावा दिला नाही. ते त्या पक्षात राहिले तरी मी शिवसेनेतनंच माझं काम केलं, कारण माझी निष्ठा बाळासाहेब ठाकरेंशी होती, ती आजही उद्याही असणार आहे. बरोबर. म्हणून ठाकरेंनी कायम म्हणजे कार्यकर्त्यांनी निष्ठा विसरू नये, कार्यकर्त्यांनी कधी कोणाचे उपकार विसरू नये. माझ्यावरती प्रचंड ठाकरेंचे उपकार असतील, राहतील, मी कधी त्यांच्याबद्दल कधी माझ्या तोंडात भ्रम येणार नाही, कधीच आलेलाही नाही. मी पण ते मी ऑब्झर्व केलेलं आहे. खरं तर माझे इतके इंटरव्ह्यू झाले, मी कधी कोणाला नाव नाही घेतलं. आज मला राहावलं नाही. त्या पोराला इतकं काही देऊन सुद्धा सोडणारी लोक असतात. बाळासाहेब, तुम्ही करो दर्या मी डालो आगे चलो असं म्हणून पुढे जायचं. मध्ये एक मला प्रश्न विचारायचा राहिला, तुम्ही खूप भावूक झालात म्हणून मी आता पुन्हा मागे जातो थोडा. ज्या वडिलांनी तुम्हाला बाहेर काढलं, मग त्यानंतर ते संबंध सुधारले? माझी आई माझ्याबरोबर होती, पण खरं सांगू का, मी शेवटपर्यंत माझ्या वडिलांशी बोललो नाही. बरं. माझे वडील वारल्यानंतर माझ्या भावांचे संबंध जुळले. पण मला आठवते, मी जेव्हा लॉटरीच्या दुकानात बसायचो, माझे वडील मला बघण्यासाठी त्या कपड्याच्या दुकानामध्ये बसायचे, आमच्या भावाने दिलेल्या भाड्याच्या, आणि तिथून अरे काहीतरी कारण सांगून त्याला बोलव रे. बरं. आणि जेव्हा मला त्यांची गाडी दिसायची मी पटकन निघून जायचो, पण त्यांना मी माझं तोंड फार क्वचित त्यांनी पाहिलं, येता जाता गाडी थांबून काहीतरी कारणाने. कारण त्यावेळेचा राग म्हणा किंवा आपल्याला घरातनं बाहेर काढलं ती मनामध्ये सल म्हणा, मी माझ्या वडिलांची खरंच नाही बोलले. पण आई तुमच्या बरोबर काय? आई माझ्याबरोबर होती. क्या बात. पण वडील जर आजही निवडणुकीच्या वेळी जेव्हा मी लोकांकडे जातो, अरे हा शेठचा पोरगा, मी त्यांचे आशीर्वाद आहेत आजही माझ्या. तर तुम्ही उल्लेख केलात की BJPत प्रवेश तुम्ही केलात, मग त्या मागचा काय विचार होता तुमचा? खरं सांगू का, 15 वर्ष मी काम करतोय, सत्तेत नाही, विरोधात काम करतोय. हो. ज्या पद्धतीने लोकांना मी अपेक्षित आहे त्या पद्धतीत आजही काम करू शकत नाही. त्याचं कारण विरोधात असल्यामुळे जो निधीची कमतरता आहे किंवा लोकांची कामं आहेत ती मी करू शकत नाही, हा एक. बरोबर. मोदीजींचं सबका साथ सबका विकास, बरोबर,
हे वाक्य आणि सध्याची शिवसेनेमध्ये असलेली परिस्थिती, हां 10चा भोंगा बंद होत नाही, हां कायम निगेटिव्ह, बरोबर. कधीच पॉझिटिव्ह कोणाबद्दल बोलायचं नाही. जर आपण पॉझिटिव्ह बोललं नाही तर लोकांना एक वेळ येते की हा सारखाच लोकांबद्दल टीका करतो, सोडून द्यायला. याच्यामुळे जी शिवसेनेला सेटबॅक बसते. बर. आणि मगाशी मी सांगितलं की आम्ही शिवसेना म्हणून ताकद लावतोय, म्हणजे पुण्याची शिवसेना एका बाजूला आणि बाळा ओसवाल कुठला कार्यक्रम असणारी शिवसेना, म्हणजे अर्ध्याला अर्धी मी लोक आणायचो. मी कुठल्याही आंदोलनात हिरिरीने भाग घ्यायचो, पण संघटनेबद्दल काहीच बोलले नाही. हे कुठंतरी खटकलं. पण मी ठरवलंय की मी पार्टीबद्दल काहीच बोलणार नाही. नाही नाही, ते तुमच्या स्वभावात पण नाही. जे झालं ते माझ्या यांनी झालं, तो राग लोभ सगळा मी घेऊन जाणार आहे. माझं फक्त एकच आहे, माझ्या जीवावरती जी माझ्या कार्यकर्त्यांची कुटुंब चालतात ती चालू राहावी. बरोबर बरोबर. कोणी लोक म्हणत असतील की तो अमक्या पक्षात गेला, जातीवादी पक्षात गेला. माझ्या दृष्टिकोनातनं सर्व जाती धर्माचा मी आहे, असणार, राहणार आणि पुढे पण राहील. क्या बात आहे. त्याच्यात कुठेही बदल होणार नाही. सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे. आणि ज्या पार्टीमध्ये गेलोय ती पार्टीने मला सांगितलं की इथे तुम्हाला न्याय मिळेल, बस. क्या बात आहे. वा बाळासाहेब, आज आपण या वेगळ्याच गप्पा मारल्या. कधीच आपण असे बोललेलो नव्हतो, पण खरंच म्हणजे तुमच्याबद्दल सगळं माहिती होतं इतक्या वर्षामध्ये. ही सिरीज जेव्हा करायचं डोक्यात आलं तेव्हा मला जी एकदम पटकन पहिली 2-4 नावं येतात ना, त्यात तुमचं नाव टॉपवर होतं अगदी. त्यामुळे मला या माध्यमातून तुमचा हा प्रवास सगळा छान मला जाणून घ्यायचा होता. खरंच धन्यवाद वगैरे देण्यालायक आपलं संबंध नाही, पण खरंच मजा आली. एक समाधान वाटलं की आपण एक छान व्यक्तीशी बोललो आहे. आणि आता तुम्ही BJPत प्रवेश केला आहे. तुमच्या सगळ्या काय म्हणतात ना आशा आकांक्षा पूर्ण होत आणि तुम्हाला हवी तशी सेवा तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घडो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी बाळा ओसवाल. प्रथमतः स्वरश्री प्रोडक्शनचं मी मनपूर्वक आभार मानतो की आपण माझा इंटरव्ह्यू घ्यायला या ठिकाणी आलात. आपण माझा इंटरव्ह्यू घेतला. मी माझ्या सर्व मित्रांना विनंती करेल की या स्वरश्री चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या चॅनेलला शुभेच्छा मनपूर्वक देतो की परमेश्वर या चॅनेलची प्रगती दिवसेंदिवस चांगल्या तऱ्हेने करो. धन्यवाद.